भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. नमो जाद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सखलारतमति प्रकाशो मने निवृत्तिदासो अवदार जोजी जयांची केलिया स्मरण होय सकला विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री गुरूंचे चरण ते नमस्कार महायोग पीठ तटवी भरता वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे समागत दृष्टन्तमानन्द स्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंगा करू प्रथमनमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांशिया शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुका या देवा यावर न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा वेणू संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा हेची माझे हित करती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे भागल्या मोज वाहतील कडी त्यांचे आजोडे सर्व सुख तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले जे हेची माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करे विठ्ठल वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 श्री क्षेत्र सर्वेश्वर मंदिर मार्ग तक्क्या वार्ड कुर्ला पश्चिम मुंबई सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा सोहळा आहे। गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे। किती वर्षाचा सप्ताह आहे? 66। क्या बात आहे। यंदाचं हे 66वे वर्ष आहे मायबाप आणि 66व्या वर्षातली मला वाटतं 10व्या दिवसाची कीर्तन ना, का 8व्या 7व्या का 8व्या
सप्ताची एवढा मोठा गणितच लागणं. मी पहिल्यांदा एवढा मोठा सप्ताह बघतोय मुंबईत. किती मोठा सप्ताह, एवढं सोपं नाही. नियोजक, आयोजक, संयोजक, कार्यकर्त्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा. 1 2 3 4 5 6 7 आवा 8व्या दिवसाची 8व्या दिवसाची सेवा आहे की नाही. तर म्हणलं गणित कसं काय माझं चुकल वाय जरा. मी म्हणलं इतकी मोठी पत्रिका, एवढा सगळा मेळ. आमचे सिस्टीमवाले दादा तर बीडवरनं आलेत, वाजवत टाळ्या त्यांच्याकरता. आमचा इथला सिस्टीमवाला येत नाही जवळ आमच्या. तुम्ही तर एवढ्या लांबून आला. फार गोड मेळ घातलाय सगळ्यांचा. फक्त जरा उणीव एकच वाटली, तुम्ही जरा उशिरा येत आहे. संपत आले आणि तुम्ही आलाय. आता किती राहिले कीर्तन माहितीये का तुम्हाला? 50 मिनिटाचं कीर्तन राहिलंय. फक्त 50 मिनिटाचं कीर्तन. बरोबर 9:10 सुरू झालंय. बरोबर ना? 50च मिनिटाचं कीर्तन आहे. जाऊ द्या, मला जेवढा वेळ मिळाला ना, एवढा मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं केल्याशिवाय सर्वेश्वर नगरातली सर्वेश्वर मंदिराच्या शेजापाजारच्या सगळ्यांनी ऐकून जा. मला जेवढा वेळ मिळाला तेवढा मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. मला जेवढा नियोजकांनी, आयोजकांनी आणि संयोजकांनी वेळ दिला ना, एवढा मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनच करून जाणार. तुम्ही मात्र त्याची राख केली तरी चालेल. खुशाल चालेल म्हणताय का काय? नका असं करू मायबाप. तुम्ही सुद्धा तुम्हाला मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं करा रे. जीवन हे परत नाही. मनुष्य जीवन एकदाच, पुन्हा एकदा पुन्हा नाही मायबाप. कोटी कोटी फेरा, 184 योनीचा मगला के मनुष्य देहाचा वारा. एक एक योनी कोटी कोटी वेळा फिरून आलेला देह आहे. फार भाग्यानं मिळालाय. नर देह दुर्लभ जाना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. सर वर्षाची गणनार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना. तुम्ही वासुदेव वासुदेव. त्यामध्ये दुःख यातनार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वाटवा मधुसूदन. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 वा वा. कापड सगळी भिजले. कीर्तन करताना कीर्तनकारानं वेड व्हावं. ऐकताय ना? थोडा बेश कमी करा, कडक करा माझा. कीर्तन करताना कीर्तनकारानं वेड व्हावं. काय व्हावं? बोला सगळे. वेड व्हावं. गाणाऱ्यानं गाताना काय व्हावं? जोरात बोला. काय व्हावं? वेड व्हावं. काय व्हावं? जोरात बोला सगळे. काय व्हावं? वा, वेड व्हावं. वाजवणाऱ्यानं वाजवताना काय व्हावं? वेड व्हावं. टाळकऱ्यानं टाळ वाजवताना काय व्हावं? ऐकणाऱ्यानं ऐकताना काय व्हावं? नाही, तुम्ही येड झाला तर धिंगाणा होईल की सगळ्या येड्यांचं. या येड्यांच्यावर ध्यान ठेवायचं तुम्ही.
आणि ही येडी शाने नाही. ही येडी येडेच आहे आणि येड्याच्यात एक रस तयार होतो. ही येडी इथनं तिथनं आली नाही, हे त्याचा निरोप घेऊन आल्या, त्याचा निरोप आहे. हे इथले तिथले नाही, ह्या त्यांचा निरोप आहे. या येड्यांच्या रसात असा एक रस तयार होतो, त्या रस पेल्यानंतर जीवन मुक्त होता येतं, पाप जळून जातो. या येड्यांचा रस पिल्यानंतर कोणता रस आहे? या येड्यांच्या रसात एक रस तयार होतो, शेव ब्रह्मरस. शेव ब्रह्मरस. शेव ब्रह्मरस. इतकं भारी वाजतंय ना. आता मला नाही वाटत हे 11ला संपन. मी काय निराडलेला बुवा नव्ह, मी तरणा महाराज आहे. असं वाजलं की मला मुंग्या सण होत नाही. मला काय बी आठवतं, काय बी म्हणजे गात्यातलंच म्हणजे असलं बाहेरचं काय नाही, पण ध्यान येतं असं. मी इथं होतो, हे परत नाही, हे दुर्लभ आहे. त्या ठिकाणी मी होतो. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. ह्याचा परिणाम आहे. काय भारी वाजते. पाठीमागे एक बाबा बसले, हे असं वाजलं ना, बाबा सुद्धा असं करतात. ही ताकद आहे याच्यात. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. दुर्लभ आहे मायबाप, पुण्याने मिळालाय, तसा मिळायचा नाही. मिळालाय त्याने मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं करा. कुत्र्यानं बारदान फाडल्यागत आपण पळतोय, बैलासारखं राबतोय. कशा करता? कशा करता? त्याचं नाव आहे सुख. त्याचं नाव काय? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसा करता? दोनच शब्द आहेत, सुख. मिळालं नाही मिळणार. महाराज म्हणले आपला बाजारच चुकलाय. ज्या गावात गेल्यावर सुख मिळतं ते गाव, त्या गावालाच गेलो नाही आपण. सोनं पाहिजे असेल तर सोन्याच्या पेठेला जा, लोखंड पाहिजे असेल तर लोखंडाच्या पेठेत जा. बाजार चुकलाय. त्यामुळे तुम्ही किती जरी पळाला तरी तुम्हाला सुख मिळू शकत नाही. तुकोबरा यशवंत जीवाला सांगतात, आता थांबा. सुखी व्हायचं असेल तर उठा. आणि मृत्यू लोकातलं मध्य आहे, पृथ्वीचा मध्य, मृत्यू लोकाचं भूवैकुंठ आहे. एकदा त्या गावाला जा, कायमचे सुखी. सुखा लागी करीची तळमळ, तरी हरीची झाले कवेळ. मग तू अवघाची करू जन्मोजन्मीचे लागी करीची तळमळ, तरी तू पंढरीची झाले कवेळ. मग तू अवघाची करू जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुख लागी करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाचीच करूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसराशी. सुख लागे करसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ.
मग त्वावगाची सुखरूप भोसी जन्म जन्मीचे दुःख विसरसी. सुखी व्हायचं असेल तर एवढी एकच जागा आहे, त्याच गावाला जा. राहू द्या, स्वयंपाक करा, जेवण करा, संध्याकाळी कीर्तनाला या. माणसं म्हणली नको, कुठला तरी महाराज येणार, पदरचं पैसे देणं, आबरू काढून घ्या. कुणी सांगितलंय? आपलंच पैसे ना आपली आबरू काढतो. राहू द्या कीर्तन, संध्याकाळी जागराला या. भजन ऐका जागराचं. महाराज भजन ऐकलं तरी सुखी व्हाल. या सप्त्यातल्या कोणत्याही एका कार्यक्रमाला तुम्ही मनानं कायेनं वाचेनं मनानं बसा. महाराज म्हणले कायमचे सुखी व्हाल. दर्शन द्या सगळा झाला रणोदय सरली निद्रेची वेळा. झाला रणोदय सरली निद्रेची वेळा. महाराज कोण कोण येते काकड्याला? पंचप्राण आरत्या घेवनी देवश्रिया येती. भावे वाळती राही रखुमाई चापती. कोण कोण येत? त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला. महाराज किती गर्दी आहे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. वाळवंटापासून काकड्याला या. काय मिळतं? काकड आरती देखलिया. जळती पातकाच्या राशी. पापाच्या राशी जळतात. कशानं? काकड्याची आरती डोळ्याने बघितली तर. महाराज म्हणले म्हणून काकड्याला या. माणसं म्हणली नको महाराज, गारट्यात आकडा करून काकडा कराय कोणी सांगितले? लय गार लागतं सकाळचं. महाराज म्हणले राहू द्या काकड्याला बियाचं. याच्यापेक्षा सोपं काय आहे का? माणसं म्हणली हाय की. तुकोबाऱ्याने सांगितलं आहे ना सोपं. काय सोपं आहे? उठान मग सनवाट्यात जा. इतकं सोपं असतं का? जगाच्या शेवटच्या सुखाची जागा आहे. एकदाच मिळाल्या पुन्हा मिळाल्याची चिंता करू नका. काय पुन्हा मिळाल्याची अपेक्षाही धरू नका. आयुष्यातला कुठला वेळ आणि कुठला दिवस कसा येईल सांगता नाही येणार. मायबाप म्हणून देवानं दिलेलं आयुष्य आणि देवानं दिलेलं शरीर एकदा जीर्ण झालं, आयुष्य एकदा संपलं, पुन्हा कशानच मिळत नाही. तुम्ही जर पैसेवाले असाल तर एक क्षण विकत घेऊ शकत नाही. दोन, देवाने दिलेले इंद्रिय जर एकदा म्हातारे झाले तर पुन्हा कशानच मिळत नाही. तुमच्याकडं पैसा आहे, तुम्हाला वाटलं आता तरुण व्हायचं, होता येईल? येईल होता? नाही नाही. मी कीर्तनात उडी मारली. माझ्या शेजारी चोपदार होते. चोपदार तुम्ही दमान नाचत जा. कसं होतं या वातावरणात सुद्धा माणसाला असं राहत नाही. तुमच्यापेक्षा म्हातारे चोपदार होते. 80 वर्षाचे चोपदार होते. मी उडी मारली, माझ्या माईक पर्यंत टाचा आल्या. चोपदाराला वाटलं मी बी उडी मारावी. चोपदारानं प्रयत्न केला, मारली उडी तेजस दादा, पण ती उडी माराय गेलं वरनच फिरलं. गुडघ्यातनं फिरलंच नाही. गुडघं इकडं मुनगुट इकडं, वाट्याच फिरल्या. देवानं दिलेलं शरीर एकदा जीर्ण झालं पुन्हा फायदा आहे का? आहे फायदा. म्हणून जोपर्यंत इंद्रिय तरुण आहे तोपर्यंत चांगली कामं करा. जाता येतंय तोपर्यंत मंदिरात जा. जाता येतं तोपर्यंत चालत वारीला जा. वाचायला बसता येतं तवर बसा. जी चांगली कामं या शरीरानं तारुण्यात करता येतील तेवढी करा. एकदा हे संपुष्टात आलं तर पुन्हा काही करता येत नाही. मी माझ्या गावात लहान होतो त्यावेळी मी माझ्या गावातल्या माणसांना सांगायचो वाचायला बसा. तेव्हा ती माणसं म्हणायची बुवा आम्ही या भानगडीत नसतो. याला भानगड म्हणायची ती लोक. आता तीच माणसं मला भेटतात आणि आता ती माणसं मला म्हणतात बुवा वाचायला बतू का?
बसू का म्हणा येत नाही, दात पडले, आता वाचतो कमी न थुकतो जास्त. दिवस बदलतात मायबाप, म्हणून सावध राहा. महिला मंडळ, दर वटपौर्णिमेच्या सणाला तुम्ही वडाला जाता आणि सांगता वडाला, हे वडा प्रसन्न हो रे बाबा, वडा पाव. तुमच्या डोक्यातला वडापाव न, वडा प्रसन्न हो. दारुडा जरी नवरा असला आणि त्या वटपौर्णिमेच्या सणाला माझ्या आईला माझ्या बहिणीला जरी त्यानं दारू पिऊन मारलं असलं तरी खांद्यावर पडलेला पदर माझ्या आई डोक्यावर घेते आणि सांगते, आज सुधे रे वडा. अरे दारुडा असला म्हणून काय झालं, पती हा, पती हा, बोला माय, पती हा, बोला माय, पती हा परमेश्वर आहे. कीर्तनाला आलेल्या माय मावल्या, खरं सांगू तेजस दादा, या आबाळाच्या खाली दारुड्या नवऱ्याला परमेश्वर म्हणायची ताकद बसलेल्या माझ्या आईमधील बहिणीमध्येच आहे. बास, पुन्हा या जगात दारुड्याला परमेश्वर कुणी म्हणणार नाही. मला जर एखादा म्हणला तुला 1,00,000 रुपये देतो दारुड्याला परमेश्वर म्हण, मी त्याला बुटानं हाणेन, पण परमेश्वर म्हणणार नाही. माझी आई माझी बहीण वटपौर्णिमेच्या सणाला मारलं तरी खांद्यावर पडलेला पदर डोक्यावर घेते, कंटातला उंकानी डोळ्यातल्या अश्रू पदराने पुसते, सांगते असू दे वडा. 1 जन्म नाही, 2 जन्म नाही, 3 जन्म नाही, जन्मोजन्मी, जन्मोजन्मी. तुम्ही जाता का वडाला? मग आज शय्याडेगत का करताय? 7 जन्म हिच मॉडेल मिळू दे होय म्हणता का नाही? हा भाव देवाला आवडतो, पण दिवस बदलले. महाराज, ज्या नवऱ्यानं दारू पिऊन मारलं त्यावेळी ती म्हणाली, हाच नवरा 7 जन्म मिळू दे. पुन्हा तीच म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते, म्हातार मरणा बी झालंय. महाराज म्हणले, का ग म्हातारे, त्यावेळे दारू पिऊन मारलं तर 7 जन्म मागितला आणि आता रोज म्हणते म्हातार मरणा बी झालंय. कारण काय आहे? नाचिले घर तुम कोणी, नाचिले घर तुम कोणी, नाचिले घर तुम कोणी, नाचिले घर तुम कोणी. बाईला म्हणे खरे मरता तरी बरे, नशियले घर तुमको निया, नशियले घर तुमको निया. म्हातारी म्हणती, म्हातार मरणा बी झाले, अख्ख्या घरात खकारतय, वकारतय, थुकतय. दिवस बदलतात, कोणता दिवस कोणाच्या वाट्याला कसा येईल मायबाप सांगता येत नाही. म्हणून कीर्तन झाल्यावर सुद्धा मला कार्यकर्त्यांचा फोन येऊ शकतो. आत्ता जेवढे कीर्तनाला होते त्यातले 4-5 जण गेले. काय सांगावं कोणाचं? याच्या उलट आहे का? तुम्हालाही उद्या सकाळी माझ्या घरनं फोन येऊ शकतो. तेजस दादाचा नंबरही माझ्या मोबाईलमध्ये. माझी घरातली फोन करतील, रात्री ज्यांनी तुमच्या ठिकाणी कीर्तन केलं त्या महाराजांची गाडी कीर्तनावनं येताना पुलावनं खाली गेली आणि महाराज गेले. तुम्ही काही घालवाय आले काय? मला बोलायला बरं वाटत नाही मायबाप, ऐकायला बरं वाटत नाही मायबाप, पण घडू शकतं का नाही असं? कोणाचा भरोसा आहे? सावध राहा. कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसांना सांगून जातो, अभिमान करू नका, गर्व करू नका. कोणतीही गोष्ट तुमच्याकडे असेल त्याचा गर्व करू नका, अभिमान करू नका. तुमच्या माझ्या छातीतनं कळ आली ना, तुमच्या माझ्या छातीतनं कळ आली ना, आपली ॲम्ब्युलन्स डॉक्टरपर्यंत पण जाणार नाही. आणि एखाद्याची गेलीच तर तिथं गेल्यावर डॉक्टर 2 पाईपा कानात घालेल, 1 पाईप आपल्या छाताडावर ठेवेल आणि डॉक्टर विचारेल, कोण आहे या पेशंटचं मालक? त्यावेळी आपल्या घरातले लोक विचारतील, डॉक्टर
काय झालंय त्याला? तेव्हा डॉक्टर सांगतील माफ करा, बोला माय माफ करा, भुला याला जरा उशिरा झाला. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, हे नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, हे नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. सावधरा, याचा भरोसा नाही. हे संतांनी सांगितलं. मारी तसे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणतात या थोर झाली हानी. आता तरी सावध व्हा. हे सांगण्याकरता संत वैकुंठाहून आले. कुठून आला? वैकुंठवासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. ही बोलिले जे ऋषी साच भाव वर्तया, साच भाव वर्तया, झाडू सत्ताचे मार्ग अडराणी भरले जग, झाडू सत्ताचे मार्ग अडराणी भरले जग. झाड सत्ताचे मार्ग आडराणी भरले जग, प्रतिष्ठाचा मार्ग शेष उरला तो सेवू. बास हे सांगण्याकरता संत मृत्यू लोकात आले. मग आता काय करा? तुकोबाराय मग एकच सांगतात, ज्यांनी तुम्हाला आणि मला रस्ता दाखवला, आदराने भरलेल्या जगाला हिताचा रस्ता दाखवला. बुडते हे जन न दे कवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. जग बुडतं याचा कळवळा ज्यांच्या हृदयात येतो त्यांना संत म्हणतात. मग काय करा? तुकोबाराय म्हणतात, दोनच शब्द सांगतो तेवढे ध्यानात ठेवा. एक दास आणि दुसरा विश्वास. जर दास व्हायचा असेल तर संताचं व्हा, आणि विश्वास ठेवायचा असेल तर संताच्या पायावर ठेवा. जगातले तीनच पाय पवित्र आहेत. एक देवाचा, दुसरा संताचा आणि तिसरा आईबापाचा. बास, पवित्र पाय संपले. ऐकून जा मायबाप, या मृत्यू लोकामध्ये आता जर कुणाचे पाय पवित्र असतील तर फक्त तीनच पाय पवित्र आहेत. देवाचा, संताचा आणि तुमच्या माझ्या आईबापाचा. बास, हे पवित्र मस्तक जर कुणाच्या पायावर टेकवायचं असेल तर उद्यापासून या तीनच माणसाच्या पायावर डोकं टेकवा. बाकी कुणाच्या टेकवाल तर पाप लागल. बुवा, तुमच्या सुद्धा नाही, नाही आमच्या सुद्धा नाही. काय म्हणला बुवा? आमचे सुद्धा पाय पवित्र नाही. ती बरीच माणसं आम्हाला घरला नेत्या, पण स्वार्थासाठी नेत्या. आत्ता तर बुवा दिसला की माणसं लगेच म्हणतात या 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 या. आमच्या पप्प्याला इको दी पोरगी बघा. जाळ झाला तुझ्या पप्प्याचा.
बुवा कीर्तनाला आलाय का तुझ्या पप्याला पुरगी बघायला? 70 बायोडेट आहे तेजस दादा, माझ्या गाडीत आता 70 बायोडेट आहे. मी तुम्हाला दाखवेन. जाईल त्या गावात माणसं आम्हाला पायगड्या टाकतात, या या या. जाईल त्या का? अरे कीर्तनकार घरी आला तर कीर्तनकाराच्या भाषेत बोला ना. महाराज गेला ताळण दिला तर ज्ञानेश्वरी आणा. महाराज गेलाच देहुला तर गाथा आणा. महाराज गेलाच पंढरपूरला तर तुळशीची माळ आणा. का पप्याला भुरगी बघा. हिथं आमच्या बुवांची लग्न होईना, तुझ्या पप्यावर कवा गुलाल टाकावा. काही माणसं काम सांगतात रे, शोकांती काय महाराष्ट्राची. बरेच माणसं आम्हाला घरला नेतात, महाराज चला चला आमच्या हुमऱ्याला पाय लावा. मी म्हणलं अरे नको, ही पाय शान नव्हती. नाही नाही म्हणले आमच्या उमऱ्याला पाय लावा. मी म्हणलं अरे नग, ही पाय शान नव्हती. नाही नाही म्हणलं आमच्या उमऱ्याला पाय लावा. अरे कशाला? नाही म्हणलं तुमचे पाय जर आमच्या उमऱ्याला लागले तर आमचं कल्याण होईल. आमच्या पायानं तुमचं कल्याण. जर आमच्या पायानं तुमचं कल्याण होत असतं तर आम्ही रोज एक गाव बोंबलत फिरलो असतो. आणि जर आमच्या पायानं तुमच्या हुमऱ्याचं कल्याण होत असतं तर आम्ही आमच्या हुमऱ्याला पाय लावून झोपलो असतो. येड्याचा बाजार. ऐक, हा शाबास, पोरं लय हुशार आहे. हे पोरं इतकी हुशार आहे ना, मी यांच्या नादाला लागायचं सोडून दिले. हे पोरं लय तयारीचे. जाऊ दे, ऐका पुढं सांगतो. एक जण आला, म्हणला महाराज चला आमच्या उमऱ्याला पाय लावा. या जगातले पाय सांगतो मी, मायबाप पाय पाय सांगतो. आपला पाय आहे का? आपला पाय कसा आहे? एक जण म्हणला आमच्या उमऱ्याला पाय लावा. मी म्हणला नको. नाही नाही म्हणले उमऱ्याला पाय लावा. मी नको म्हणत असताना त्याने नेलं. मला बी त्या दिवशी माझ्या पायाचा अंदाज आला. हुमऱ्याच्या आत पाय टाकला आणि लाईटच गेली. कसं वाटलं असेल मला? माझं हार्टबीट वाढलं. एखाद्याच्या घरी जावं आणि त्याच्या घरात गेल्यावर लाईट जावी, माणसं दार लावून हाणतील आपल्याला. अरे आपचं कोण आहे? एखाद्याच्या घरात जाणं आणि त्याच्या घरात गेल्या गेल्या लाईट गेली. मला लई वाईट वाटलं. मी म्हणलं बघ गेली की नाही लाईट? ते म्हणला जाऊ दे महाराज, रोजच जाते. मी देवाला म्हणलं पांडुरंगा आबरू राखलीस. एखाद्याच्या घरात गेल्यावर लाईट गेल्यावर म्हणलं बरं झालं. त्यानं चहा दिला, बशीत चहा वतला, लाईट आली. ते म्हणलं बघा महाराज आली की नाही लाईट? मी म्हणलं बरं झालं. बशीत चहा वतला आणि बशी अशी वटाला धरली. चहा पिलो नाही, नुसत्या अशी वटाला धरली आणि चहा नुसता असा वडला होता. असा वडला, असा चहा वडला, असा वडला चहा, असा 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 वडला. तुम्हाला चहाच पिऊ वाटला पाहिजे. ऑपरेटरसाठी टाळ्या वाजवा. कला सगळ्याला जमतं असं नाही. एकदा माईक लावतात आणि मोबाईलवर पबजी खेळत बसतात. लई सिस्टीमवाले मी बघितले. पण ऑपरेटर इतकं ध्यान बारकं पाहिजे. धन्यवाद बरं तुम्हाला. आपलं इथलं झालं की लगेच सप्ताय तुम्हाला लगेच. आम्हाला असं सिस्टीमवालाच गावत नाही. ऐका ऐका, असा चहा वठाला लावला हो, बशी अशी वठाला लावली आणि असा चहा वडला. असा चहा वडला, पेलो नाही तोपर्यंत ज्याच्या घरात ज्यानं बोलवलं होतं त्याच्या किचन कट्ट्यात बोंबाबोंब झाली. आता काय वाटलं असेल मला? ऐकताय काय? चप्पी वाटला असेल का? अरे ज्यानं बोलवावं त्याच्या घरात जर रडारडी चालू झाली तर आपशकून आहे. माणसं धोतार फिटस्तवर हाणतील ना. मी म्हणलं काय झाले बघावं, जाळ झाला त्याची. याचा चप्पी वाटला असेल का? वडलेला तोंडातला चमी तसाच दाबून धरला. इचरायचं कोणाला काय झाले? आतनं एक पोरग बाहेर पळत चाललं होतं. जे चाललं होतं ज्यानं बोलवलं त्याचंच पोरग होतं. ती पळत निघालं होतं. आता ती गेलं तर मला पुन्हा विचारायचं कोणाला? पंचायती होती. च्या गिळत बसलो तर ते पळून जाणार. मी च्या दाबून धरला, असा असा दाबून धरला, असा दाबून धरला, च्या दाबून धरला आणि त्याला नुसतं थांबवलं. ते बी माझ्या पुढचं निघलं. त्यानं पळत पळत मला विचारलं. आता झाली पंचायत. आता विचारायचं काय? तोंडाचे आहे. मी बी त्याच्या पुढचा. मी म्हणलं आत का बॉम्ब आलते? ते बी माझ्या पुढचंच निघलं. त्यानं पळत पळतच सांगितलं पप्पाची आई मेली. आता चहा पित बसलो असेल का मी?
जाळ झाला त्या बशीचा आणि चहाचा कपाचा, तोंडातला चहा पेलो नाही अशी बिताडाव पिचकारी मारली, बशी हातातली दिली फेकून, धोतार धरलं आणि पळायच्या तयारीत. जीव मारील नाही एखादा आपल्याला, अर्जन बोलवावं त्याची म्हातारी मरली, धोतार फिटस तर आपल्याला माराय मी ठरलं होतं, तो बाहेर याच्यात पळून जायचं. मी उठलो पळायला निघालो, तेवढ्यात ज्यानं बोलिवलं तो बाहेर आला. जसा बघितला तसं माझा थरकाप झाला, माझं हार्टबीट वाढलं, मला कळायचं बिन बंद झालं. मी म्हणलंय बघ मी तुला सांगितलं होतं हे पाय काही शाने नाही, हे पाय तुझ्या घरला लागले तुला वाटत होतं कल्याण होईल, मी तुला सांगितलं होतं हे पाय काही शाने नाही. आल्या आल्या लाईट गेलती तवाच मला अंदाज आलता, मी तवाच सांगत होतो तुला बघ गेली की नाही लाईट, माझी काही चुकी नाही, तुम्हाला जबरदस्तीने आणले आणि आता तुझी म्हातारी मेली, तू काय मला जिथं सोडायचा नाही, तुझ्या एका धबाक्यात माझा जीव जाईल. ते म्हणला गप्पा हो महाराज किती बोलता, गप्परा. त्यानं बायकोला हाक मारली, शाने ए शाने बाहेर ये. मला वाटलं ह्याला एकट्याला मी ऐकायचो नाही, दोघं हनत्यात का काय. मी म्हणलंय बघ दोघांनी तर अजिबात धक्का लावायचा नाही, मी तुला सांगितलं होतं मी काय बळण आलो नाही, तुम्हाला जबरदस्तीने आणले आणि तुमच्या दोघांचा मार काय मला सहन व्हायचा नाही, एका धबाक्यात माझा जीव जाईल. ती म्हणली गप्पा हो महाराज किती बोलता. बायकोला सांगितलं शाने ओठ महाराजाच्या पाया पड. आतर आई मरल्यान महाराजाच्या पाया पडायला होती, मला काय सुधर ना. मी म्हणलं नक्की झाले काय, मला काय कळ ना. ते म्हणला शाणे ओठ महाराजाच्या पाया पड. बायको पुढे आली पाया पडायला, माझ्या जवळ आली. ते म्हणला शाने ए शाने महाराजाच्या पुढं जाताना, महाराजाच्या पुढं बसताना डोक्यावर पदूर घ्यावा. शाने ए शाने महाराजाच्या पुढं जाताना, महाराजाच्या पुढं बसताना डोक्यावर पदूर घ्यावा. ए शाने आगए शाने. महाराजाच्या पुढे बसताना तुम्ही नका घेऊ जाताना बोट मुडीत जा. मी तुमचं नाही सांगत, मी त्याचं सांगतो. शाणे डोक्यावर पदर घे, महाराजाच्या पुढे बसताना, महाराजाच्या पुढे जाताना डोक्यावर पदर घ्यावा. तिनं डोक्यावर पदर घेतला. मी म्हणला अरे जाळ झाला त्या पदराचा, झालंय काय ती तरी सांगायला का माझ्या इकडं, मी लगा हपक्यानं जायचो. लगा झाले काय सांगा, दोघ जण संघ पाया पडताय, काय झालं सांगा. ते म्हणला महाराज काय नाही, 12 वर्ष आई हातरुणा होती, सगळ्या देवाला नवस केलं, एक बी देव पावला नाही, तुझा पाय हुमऱ्याला लागला, म्हातारी सुटली. हे आपले पाय, हे कोणाचे पाय, हे आपले पाय. पाय सांगू ऐका, पाय सांगतो संताचा. काय पाय, 750 वर्षापूर्वीचा पाय आहे. आईबाप गेल्यानंतर जीवनावरती आलेली वेळ वारकरी संप्रदायानं भोगलेली, ज्याच्या जीवनातली आई गेली, ज्याच्या जीवनातला बाप गेला, सांगायची गरज नाही. मायबाप त्या लेकरांची अवस्था काय असती हे वारकरी संप्रदायानं भोगलेलं आहे. चारी भावंड भिंतीच्या शेजारी खेळत आहे. गरिबी लई वाईट असते मायबाप. समोरनं 1400 वर्षाचा चांगदेवाला आहे आणि माझ्या मुक्ताबाईनं सांगितलं दादा ए दादा बघ चांग्या आला. दादा बघ गर्वानं बघतो रे, सांगायचं कोणाला, तोच आमची माय, तोच आमचा बाप आहे. काय वाटतं तुला मुक्ता? दादा एकदा या चांग्याकडे बघून तरी घेऊया ना रे, त्याच्या भाषेत त्याला उत्तर देऊया ना रे दादा. ज्ञानोबारायने भरलेल्या डोळ्यानं निवृत्ती दादांकडे पाहिलं. बहिणीचं प्रेम काय असतं हे 750 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायानं पाहिलं. ज्याला बहीण आहे तो भाग्यवान आहे. भाग्यवान आहात, पण पैसा संपत्तीच्या नादात बरेच भाऊ असे सख्या बहिणीवर बोलत नाही.
बरेच बहिणी बी असे प्रॉपर्टीसाठी भावावर बोलायचं बंद केलंय. ही नाती पुण्याईनं मिळतात मायबाप. जपा रे जपा. मुक्ताबाईकडं पाहिलं, ज्ञानोबारायांनी निवृत्तीदादांकडं पाहिलं, गुरुकृपेचा आशीर्वाद घेतला. बसा, चला काका बसा, या भिंतीवर बसा. निवृत्तीदादा भिंतीवर बसले, सोपान काका भिंतीवर बसले. चल मुक्ता, बघून घेऊया चांगदेवाकडे. वाघावर बसून आलेला चांगदेव ज्या भिंतीच्या बाजूला खेळत होती चारी भावंड. खेळता खेळता हे बघा, झोपलेल्याला कुणी बी उठवेल, उठलेल्याला कुणी बी चालायला लावेल, चालायला लावणाऱ्याला कुणी बी बोलायला लावेल, आणि बोलायला लावणाऱ्याला कुणी बी पळायला लावेल. पण सजीवाला कुणी बी बोलतं करेल, पण निर्जीवाला सजीव करण्याची हिम्मत 750 वर्षापूर्वी त्या पायात होती. ते पाय संताचे आहेत. ज्ञानोबारायांनी त्या निर्जीव भिंतीला पाय लावला आणि आवाज दिला त्या भिंतीला, चला व चला. चालविणी झाडा भिंती, चला भिंती. हरली चांगयाची भ्रांती, चांगल्याची भ्रांती. मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा, मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती गाय ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालवली झाडा भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयांची भ्रांती, मोक्षमार्गचा सांगाती ज्ञानोबा माझा. ते पाय संताचे आहेत. तुकोबार आहे, ज्या पायावर तुम्ही विश्वास ठेवणार आहे, ज्या पायाचे तुम्ही दास होणार आहे, ते संताचे पाय आहे. त्या पायाची ताकद काय आहे? जगाला काळ खातो, त्या काळाच्या मस्तकावर संत पाय देऊन उभे राहतात. काय पायाची ताकद आहे? जगा काळ खाय, आम्ही माता दिला पाय. तुकोबाराय सांगतात, निर्जीव भिंतीला पाय लावल्याने भिंत चालायला लागली. ते संताचे पाय आहेत. माझा विश्वास त्या संताच्या पायावर आहे आणि त्या संताच्या पायाचं मला दास व्हायचं. अभंगाचं पहिलं चरण. संताची पायी हा माझा विश्वास, हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास.
संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व बाबे दास झालो त्यांचा. संताच्या पायावर विश्वास ठेवा, त्यांच्या पायाचं दास व्हा. त्या पायाने कोणाला धोका दिला नाही. ते पाय कसे आहेत? ते पाय कसे आहेत? बुडते हे जन नदे कवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. ते पाय कसे आहेत? आडराने भरलेल्या जगाला हिताचा रस्ता दाखवणारे पाय आहेत. ते पाय कसे आहेत? ते पाय तुकोबाराय सांगतात, बुडलेल्याला हात देतात. आपणा सारखे करते तत्काळ, नाही काळ वेळ तयाल. आपलंच करतात, आपलं सारखं करतात. ते संत आहेत म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास त्या पायावर आहे. संताचे पायी हा माझा विश्वास. महाराज त्या संताच्या पायावर विश्वास ठेवला आणि त्यांचं दात झालो तर आमचा फायदा काय? तुकोबाराय म्हणले, देव कृपा करेल. जागे का सगळे? कोण कृपा करेल? ताड बसा सगळे. कोण कृपा करेल? देव कृपा करेल. आणि कुर्लाकर सगळे ऐकून जा. देवाने कृपा केल्यावर काय असतं सांगू का? साध्या भाषेत सांगतो, देवानं दिलेलं सरत नाही आणि माणसानं दिलेलं पुरत नाही. तुम्हाला कुणी दिलेलं पाहिजे? माणसाने का देवाने? देवाने. मग देवानं दिलेलं पाहिजे असेल तर देवाला आवडलं असं वागावं लागेल. कळते का माझं बोलणं? आणि एकदा देवाला तुम्ही आवडलात तर देव एवढी कृपा करतो. कोणती कृपा करतो? भगवान इतना देता है, इतना देता है, इतना देता है, इतना देता है. छप्पर सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला. ही मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून गावे सोनिया ओ शुद्ध भाव देखो लिया, भाव सोनियाचा दिला गा. हे शुद्ध भाव देखून गावे सोनियाचा दिला. हे शुद्ध भाव देखो निया, भाव सोनियाचा दिला गा. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणीला चला. हो, हो, हो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणीला चला. हो, हो, हो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लागो. वा वा वा, टाळ्या वाजवा एकदा सगळे. आता सगळं तुम्ही विसरला असाल. काही क्षणाकरता आपला विसर पडावा. छान आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिदला गा. विठोबाचा धर्म झालो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म झालो. अकरा वाजल्यात. 11 वाजले. 11 खरंच वाजले की राव. चालू द्या ना. हाय ह्या पाकिटात ऐका ऐका.
देव देतो. किती देतो? मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खा गाव सोन्याचा दिला होता. फक्त एक करा, देवाला पाप सांगायला शिका, पुण्य कधी सांगू नका. कुर्ल्यात राहणाऱ्या सगळ्या माणसांनी माझा हात जोडून विनंती आहे, मायबाप देवाला पाप सांगत जा. पाप सांगितलं की कमी होतं, पुण्य सांगितलं की कमी होतं. तुम्हाला काय कमी करायचंय? पाप कमी करायचंय का पुण्य? पाप कमी करायचंय. मग सप्त्याला 500 दिलं हे सांगायचं का न सांगायचं? ऐका ऐका, दिल्याला सांगितलं 500 दिलं 250 झालं. झटक्यात अर्ध होतं. म्हणून पुण्य सांगायचं नाही. माझा वाक्य घरी घेऊन जा. काय आणलं होतं आपण? काय आणलं होतं? आणि जाताना काय घेऊन जाणार आहे? म्हणून देवासाठी दिलेलं कधी सांगायचं नाही. पण पाप सांगितल्याशिवाय राहायचं नाही. महाराज, जर पाप सांगितलं तर आमचा फायदा काय? ऐका, तुम्ही जर पाप सांगितलं तर पाप कमी होतं. तो माफ करतो. देवाला पाप सांगत जा, माफ करेल, नक्की करेल. अरे ज्यानं स्वतःची बायको पळवली त्याला त्यानं माफ केलंय. कळलं का? मग आपण तर एवढी पापी नाही ना मायबाप, एवढं पाप आपण केलं नाही. ज्यानं स्वतःची बायको पळवली त्याला माफ केलं रे मायबाप. आपल्याला का नाही माफ करणार? म्हणून देवाला पाप सांगत जा. कळलं ना? मग तो कृपा करतो. तो किती कृपा करतो? तो द्यायला लागला ना प्रचंड देतो. किती देतो? ऐका, एकाकडं लय पैसे होते, लय पैसे, आणि लय पैसे असल्यावर झोपी लागत नाही. कुत्री जरी भुकली तर ते म्हणतो, पोरांनो लाईटा लावा, दांडकी बाहेर घेऊन या. लाईटा लावण्यात आणि दांडकी बाहेर घेऊन येण्यातच ह्याची सकाळी तांबडं फुटलं. ह्याला झोप कुठे? लय पैसे होत. आणि ती पैशाला कटाळ आहे का एखादा तुमच्या नगरात असा? पैशाला कटाळ्याला असला तर त्याची माझी गाठ घालून द्या. मी बी लय वैतागलोय. आमचं बी कुत्र्यानं बारदान फाडल्यासारखी पळापळ. माणसं म्हणतात बुवासनी काय काम आहे? 2 तासाचं कीर्तन. पण ह्या 2 तासासाठी घरातनं निघावं लागतंय 10ला. कीर्तन 2 तासाचं, पाठीमागं 8 तासाचा प्रवास करावा लागतो. मायबाप, ड्युटी तुम्हाला वाटतं 2 तासाचे, पण घरातनं निघताना चालू झाली ती माघारी घरी पोचेपर्यंत ती ड्युटी तुमच्यासाठी चालू आहे. प्रवास फार मोठा करावा लागतो. असं एक पैशाला कटाळो, लय कटाळ. ते म्हणलं बा झालं पैसे नको, पण देवाची त्याच्यावर कृपा झाली होती. देवाची कृपा झाली होती. ती घालवाय गेलो की त्याला डबल याच, घालवायला गेलो की डबल याच. ते म्हणलं काय वनवा झाला? घालवाय गेलं की डबल येते, घालवाय गेलं की डबल येते. म्हणलं काय करायचं आता? काय नाही. म्हणलं आता एकच जागा आहे पैसे घालवायचे. ते म्हणलं खासदारकीचं इलेक्शन लढायचं. पैसे घालवायची एकच जागा. भरला अर्ज गाड्यानं आणि सगळ्या घरी जायचा. आपला बघायचा नाही, पक्षाचा बघायचा नाही, परका बघायचा नाही, सगळ्यांच्या घरी जायचा. पैसे देत. आता घालवायचंच आहेत ना, घालवायचंच आहेत. ते सगळ्याच्या घरी जायचं आणि सांगायचं, हे घ्या पैसे आणि मला मत देऊ. काय प्रचार आहे? हे घ्या पैसे आणि मला मत देऊ नका. हे घ्या पैसे, मला मत देऊ. सगळीकडे पैसे वाटलं. गल्लीत वाटले, वार्डात वाटले, सगळीकडे वाटले. पैसे वाटले, संपले पैसे. आता म्हणला मोकळा झालो सर्वेश्वर नगराच्या सप्त्यात बसायला. आता ज्ञानेश्वरी वाचत बसणार. बसला. आणि इलेक्शनाच्या आदल्या दिवशी एक मीटिंग असते. ती मीटिंग खतरनाक असते. त्या मीटिंगला जो जागा राहिला ती मीटिंग झाली. एक माणूस उठला आणि त्यानं सांगितलं, खाल्लेल्या मिठाला जागणारी माणसं आपण, आपल्या रक्तात गद्दारी नाही रे. कोण कोण्या बी पक्षाचा असू दे. अरे 1 महिन्यापूर्वी कोणीतरी महात्मा आलता आणि आपल्या घरात, गावात, गल्ली बोळात आपला बघितला नाही, परका बघितला नाही, सगळ्याच्या घरात पैसे देऊन गेलाय रे. कोण कुठल्या बी पक्षाचा असू दे.
आज जायचं त्याचंच बटन दाबायचं आणि बाहेर यायचं आणि जो ज्या ज्या पार्टीचा आहे त्याच्यापाशी उभं राहून म्हणायचं अण्णा मी तुमचाच आहे. काय माणसं आहे. आणि तसंच झालं राव. जो तो जायचा बटन दाबायचा तात्या मी तुमचाच आहे. बटन तिसऱ्याच उभी राहायची चौथ्यापाशी आणि ज्याच्यापाशी उभी राहायची म्हणायचा लीड ना आपलं लीड आहे लीड आपलं आहे. ऐकताय काय. निकालाच्या दिवशी तो सप्त्यात आणि निकाल तिकडं इतक्या फरकानं निवडून आलं. इतक्या फरकानं पुढच्याचं डिपॉझिट जप्त झालं. इतकं आता तुम्हाला माहिती आहे निवडून आले मग काय सेकंदाला बॅलेन्स वाढायचा. आता खासदार आहे तो. सेकंदाला बॅलेन्स वाढायचा. गठारीत पैसे संडासात पैसे सगळीकडं पैसे. ते कमिशन वाढतं. चार अकाउंटंट नेमावे लागतात अकाउंट चेक करायला. सेकंदाला बॅलेन्स वाढतो सेकंदाला. हायला का म्हणला काय वनवा झाला. घालवाय गेलो मला परत पदरात पडलं. घालवायला गेलो परत माझ्या पदरात पडलं. वैतागलं पैशाला. आणि त्या राज्यात राजसंस्थान होतं राजाचं संस्थान. ते म्हणलं काय नाही आता राजाची खोड काढतो म्हणजे राजा मला अटक करेल आणि माझं सगळं जप्त करेल. गेला राजा सिंहासनावर बसला होता. जवळ गेला असा दरबार भरला होता. पायातली चप्पल काढली पायातला बूट काढला आणि राजाना असा असा फेकून मार. जसा फेकून मारला तसा बूट राजाच्या मस्तकावर बसला. मुकुट धाड दिसना उडून पडला. जसा मुकुट पडला तसा राजा म्हणला धरा 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 त्याला. राजा बोलेन दल हाले गेले. आता राजाचं मुकुट पडले काय सेनेने धरला पालता घातला. कना 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 कना. आपल्याला जीवा मारायचं नाही त्याला. असा मारला. राजाला वाईट वाटलं माझा मुकुट खाली पडला. अपशकुन झाला आणि राजा मुकुट उचलायला गेला. हो असा राजा खाली वाकला. जिथं त्यानं रात्री मुकुट ठेवला होता तिथं त्याच्या मुकुटात सापाचं पिल्लू अडकलं होतं. सापाचं पिल्लू रात्री बसलं होतं पडलं होतं त्याच्यात आणि तिथं सापाचं पिल्लू त्या मुकुटात अडकलं होतं. मुकुट जसा उडून पडला तसं ते निसटलं आणि त्या मुकुटावर असा फणावर करून बसलं. असं फणावर करून बसलं आणि नेमका राजा ते मुकुट उचलायला गेला आणि मग ते असं उचलताना त्याला ते पिल्लू दिसलं. तसा ते म्हणला सोडा त्याला सोडा सोडा त्याला. श्याना म्हणली ह्याच्या गोळ्या चुकलेत का काय. एकदम ते धरण हा ना आता म्हणते सोडा नुसता सोडू नका. त्याचं पाय पूजा आणि त्याला वाजवीत राजसिंहासनापर्यंत आणा. म्हणले काय राजा बोले दल हाले आपलं काय आणला त्याला वाजवीत. काय झालं म्हणले काय नाही म्हणले रात्री याच्यात सापाचं पिल्लू होतं. ही जर आलं नसतं तर हे सापाचं पिल्लू मला चावलं असतं आणि हे सापाचं पिल्लू चावून मी मेलो असतो. मग मी राजा असून काय फायद्याचा आहे. मी मेलो असतो ना. तुम्ही टायमिंग वर आलाय मग काय तुमच्यामुळं मी आज राजा म्हणून जिवंत आहे. नाही तर मी मेलो असतो. मग काय हे काय नाही म्हणले ह्याला आत्ताच्या आत्ता अर्ध राज्य बक्षीस द्या. आलत कशाला बोला आलत कशाला घालवायला. डबल मिळालं. काय वनवा झाला म्हणलं घालवा गेलं की डबल येते. त्या राज्यात येणं जाणं वाढलं. त्या राज्यात येणं जाणं वाढलं आणि मग येणं जाणं वाढायला लागलं. मग काय झालं ते म्हणलं आता राणीचीच खोड काढतो. माणसाला वाईट वाटतं. आपल्या बायकोबद्दल वाईट विचार केला. आपल्या पत्नीला वाईट बोललं की माणसाला वाईट वाटतं. ते म्हणलं काय नाही आता राणीचीच खोड काढतो. राणी महालात आंघोळ करत होती. यानं काय केलं साडी नेसली आणि गेला राणीच्या महालात. राणी बाथरूम मध्ये आंघोळ करत होती. धरली राणीला आणि दरा 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 वडीत आणली. जशी राणीला वडीत बाहेर आणली तसं बदा 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 बाथरूमच आत पडलं. जसं बाथरूम आत पडलं तशी दासी बोंबलत गेली. ओ राजा साहेब परवा ज्यांना तुम्हाला वाचवलं त्यांना तुमच्या राणीला वाचवलं. आता राजा काय कापड घालून बसला होता. राजा लुंगीच होता. राजा लुंगीवरच आला. राजा म्हणलं काय राव तुम्ही टायमिंगवरच येत आहे. त्या दिवशी तुम्ही मला वाचवलं आज तुम्ही माझ्या राणीला वाचवलं. त्या दिवशी तुम्ही मला वाचवलं आज माझ्या राणीला वाचवलं. या राज्यापेक्षा माझं प्रेम या राणीवर जास्त आहे आणि राणी जर माझी मेली असती तर मी राजा असून काय फायद्याचा आहे. अरे मी झुरून झुरून मेलो असतो. आता काय नाही म्हणले. आता
याला पाय पूजा, ह्याचे आंघोळ, ह्याला आंघोळ घाला आणि याला तिकडं राजसिंहासनाकडे घेऊन चला. तर आलोच. राणीला बरोबर घेतली, राजा गेला आणि सांगतोय तुझ्यामुळं मला हे मग बघायला मिळालं जीवन. मी राजा असून काय फायदा आहे, हे तुझ्यामुळे आम्हा दोघाला जीवन मिळालं. मग काय, आता आजपासून या राज्याचे राजे तुम्हीच. अरे भगवान इतना देता है, छप्पर फाड़ के देता है. कधी, त्याची कृपा झाल्यावर तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. जिने हा गोपाळ कृपा करे, जिने हा गोपाळ कृपा करे, जिने हा गोपाळ जिने हा गोपाळ. भागलिया मजबातील कडी, तो कृपा करेल. जेने हा गोपाळ कृपा करील. कधी करतो कृपा, हेची माझे हित करते सकळ. तुमचं हित करेल, तो कृपा करेल. कोणती कृपा आहे, तुम्ही थकलात दमलात भागलात तर जगाचा मालक तुम्हाला उचलून घेईल. भागलिया मजबातील कडी, कडेवर गेल एक उठला तुकोबार आहे. तुम्हाला कडेवर घ्यायला तो तुमचा काय आईबाप आहे का? या जगात फक्त आई लेकराला कडेवर घेते, देव कडेवर घेतो म्हणून तुम्ही सांगायला लागलात. कोण आहे तो तुमचा? तुकोबारे म्हणले हो, तो आमचा आईबाप आहे. तो का म्हणे आम्ही मागावे लढीवाळ पुरबाव्याळ मायबापा, तो आमचा मायबाप आहे. तू महाराज म्हणतात विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. म्हणून तुम्ही थकलात दमलात तर तो उचलून कडेवर घेईल आणि सर्व सुखाची भेट घालून देईल. तुकोबाराय म्हणतात सर्व सुखाची भेट घालून देणार असेल तर माझा शब्द आहे. तुका म्हणे शेष शिविना आवडी वचन न मोडी बोलिले जे, हेची माझे हित करते सकळ. जेने हा गोपाळ कृपा करे विठोबा जय हरी जय 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 हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी 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 जय जय हरी बाई हा माझा विश्वास, साऱ्यावर भावे दास हेची माझे हित करते सकळ. जेने हा गोपाळ कृपा करे मारा तारेश्वर बसलेले सगळे हात वरती करा, सगळे हात वरती करा. आपल्या सर्वेश्वर भगवानाला हे हात दाखवायचे आणि सांगा त्या भगवंताला परमेश्वरा हे बघ पोटाची खळगी भरत असताना या हाताने जर काही पाप केला असेल तर तुझ्या पदरात घे रे बाबा. सांगा त्याला यंदा जेवढी वर्गणी दिली त्याच्या डबल पुढल्या वर्षी देणार आहे. सांगा त्याला पण पुढल्या वर्षाच्या सप्त्यापर्यंत आमच्या घरादारावर आमच्या लेकरा बाळावर तुझं लक्ष राहू दे रे बाबा. ज्याचा ज्याचा हात वरते बघून घे रे बाबा. हे तुझ्या नगरातले, हे तुझ्या सहवासातले हे कुर्लेकरांचे हात आहेत. ज्याचा ज्याचा हात वरते त्याच्या केसाला बी धक्का लागू देऊ नको पुढल्या वर्षापर्यंत. पण ज्याचा ज्याचा हात खाली आहे ताठ हात वर त्याच्यावर शेजाऱ्यानं ध्यान ठेवा. म्हणा सगळे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, सगळे सगळे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हे ज्ञानोबाराया माझ्या
माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका घ्या घ्या हात खाली घेतले वय तुम्ही माझ्या पुढचे निघला छान भजन केलं 11 वाजून गेला कीर्तनाची मर्यादा संपून गेली 11 वाजून 11 मिनिटं झाली एवढा वेळेवरती लक्ष का देताय महाराज त्याचं उत्तर असं आहे तुम्ही वेळेचं भान पाळलं नाही एकानं चुकल्यावर दुसऱ्यानं शाणं व्हावं तुम्ही वेळेवर आला नाही हे मला कळालं आता वेळेवर तुम्ही येत नाही म्हणले वेळेवर मी तरी सोडलं पाहिजे ना कुणीतरी वेळ पाळली पाहिजे म्हणून 11 वाजून 11 मिनिटं झाली माझ्या कीर्तनाची वेळ संपून गेली तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो या मातीकरता या देशाकरता गोड असा आजचा दिवस आहे 26 जानेवारी सांगायला तुम्हाला असे आवश्यकता वाटत नाही या भारत देशाचा आजचा आनंद उत्सव आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1900 किती आपला आत्मविश्वास संपला आहे बरोबर आहे 1947ला स्वातंत्र्य मिळालं त्यातलं याक म्हणते 56ला असं द्या तुमची चुकी नाही बाळानो तुम्ही बोलताय हे माझ्याकरता फार मोठी गोष्ट आहे आयानो सावध आपल्या लेकरांना देशाकरता देवाकरता धर्माकरता तयार करा स्वतःच्या सुखाकरता जगणारी लेकरं म्हणजे प्रपंचा नाही स्वतःचा प्रपंच कोणी करेल ऐकताय का माय पशु पक्षापेक्षा सुंदर आपल्यापेक्षा पशु पक्षी सुंदर प्रपंच करतात कोंबडीला 40 पिल्लं आहेत 40 पोरा बस खाले समोर लक्ष दे बाळा समोर बघ कोंबडीला 40 पिल्लं आहेत 40 पिल्लाची आई आहे कोंबडी फिरायला निघाली तर 10 पिल्लं डाव्या बाजूला घेते 10 पिल्लं उजव्या बाजूला घेते 10 पुढं घेते आणि 10 मागं घेते मधी चालते जसे काय हिटलरची राणीच चालली टॉक 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 काय चालते कोंबडी पण एखादी म्हातारी उठते आणि सांगते गहार कुणीतरी म्हणतं त्या कोंबडीला गहार काय कोंबडी तत्पर आहे एका क्षणार्धात आपल्या पिलांना मेसेज पाठवते बाळानो कमवानी या रे या बाळानो या 40च्या 40 पिल्लांना ती बोलवते या माझ्या पकाखाली या 39 पिल्ला आईच्या पकाखाली येतात 40वे पिल्लो आईच्या डोक्यावर बसतं आई सांगते सोन्या खाली काळ आलाय तुझा घेऊन जाईल रे माझ्या बाळा खाली ये रे सोन्या खाली ये रे बाळा आई डोक्यावरनं नेणार नाही का ग आई पका खालून तुझ्या नेणार नाही का ग आई म्हणते बाळा हे माझं बुलेट प्रूफ जॅकेट आहे ह्याच्यावर AK-47 जरी फायरिंग केलं ना तर तुझ्या केसाला धक्का नाही लागणार बाळा पण या पका खाली आहे रे पोरगा ऐकत नाही जी पोरं आईचं ऐकत नाही त्यांना काळ घेऊन गेल्याशिवाय राहत नाही म्हणून सावध राहा लेकुराचे हित वाहे मा बोलेचे चित्त बाळा अरे खाली ये ना ते पिलू ऐकत नाही गहार येते आणि घार पिलू कधी चोचीनं धरत नाही घार पायानं पकडते वरच्यावर घारीनं झपाटा दिला ते पिलू घेऊन गेली आई तिला म्हणतात 39 पिलाचा त्याग करते आणि एक पिलू सोडवण्याकरता झेप घेते आई तिला म्हणतात तुमच्या माझ्यापेक्षा प्रपंच पशु पक्षाला चांगला कळतो म्हणून देशाकरता देवाकरता आपली पोरं समर्पण करत चला काय सामर्थ्य आहे सांगा अभिमान वाटला पाहिजे आपल्या पोराचा परवा एका बापाला वाटलं बाबा पोरगा मेला कशाने बापाच्या डोळ्याला अश्रू आली बाप म्हणला महाराज पेलं मेलं दुसऱ्या बापाला विचारलं बाबा पोरगा मेला कशानं बापानं सांगितलं महाराज पेलं डाब्यावर गेलं धडाकलं मेलं दुसऱ्या बापाला विचारलं मेलं कशानं बाप म्हणला महाराज
ह्याला येडं झालं आणि मेलं. बापाला विचारलं मेलं कशानं? अरे आयन तारुण्यातली पोरं मरताना बापाला स्वाभिमान वाटावा. परवा एका पोराचा बाप एका बापाचा पोरगा गेला. एका बापाचा पोरगा गेला आणि बापाला विचारलं बाबा काय वाटतं तुम्हाला? बापानं सांगितलं महाराज माझा पोरगा गेला. माझा पोरगा गेला. कसा करता गेला? बापानं सांगितलं महाराज माझा पोरगा देशा करता गेला. मला त्याचा अभिमान आहे. बाबा पोरगा देशा करता गेला. देशानं तुम्हाला काय दिलं? बापानं सांगितलं महाराज माझा पोरगा गेला. कोण्या मंत्र्यानं कोणीतरी सांगितलं 10 लाख रुपये आम्ही त्यांना देऊन टाकू कुटुंबाला. माझ्या पोराची 10 लाखाची किंमत नाही. मला त्याचं वाईट वाटलं नाही. पण माझ्या पोरगा गेलेल्याची किंमत सरकारनं 10 लाख ठरवली. पण मला अभिमान आहे. मला अभिमान आहे माझा पोरगा गेला. हे ज्या वेळे माझ्या या भारत देशातल्या प्रत्येक घराघरात गावागावात गल्ली गल्लीत आणि बोळात कळालं त्यावेळे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. या देशानं काय दिलं? ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों. हे गाणं आठवलं की लता दीदींच्या आवाजाची आठवण होते. काय गाणं होतं ते. म्हटलं तरी बसलेल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. या समाजाकरता आम्र एवढ्या बर्फात भारत मातेची लेकरं माझी उभी आहेत. स्टार गुटखा मावा खाणाऱ्या दादानो, दारू पिणाऱ्या दादानो ऐकून जा. शरीर बलदंड बनवा. देवाकरता देशाकरता धर्माकरता समर्पण करायला शिका. अरे त्यागापोटी स्वराज्य उभं राहिलं. त्यागापोटी हे 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 विश्व उभं राहिलं. असं नाही उभं राहिलं. म्हणून बसलेल्या सगळ्यांना सांगून जाईल आजचा दिवस आपल्याकरता सुवर्ण आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणाची रजा घेत असताना पुन्हा एकदा नियोजक आयोजक संयोजकांच्या चरणाचं दर्शन घेतो. संपलंय माझं टायमिंग. आपल्या चरणावरती 2 हात 3रं मस्तक टेकून आदरणीय या कार्यक्रमाचे सर्व ट्रस्टी मंडळी सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. पुन्हा एकदा आजचं ज्यांच्या वतीनं मानधन आहे ते आदरणीय लक्ष्मण तुपारे मामा अध्यक्ष दलित तर पॅन्थर कुर्ला यांच्या वतीनं आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. हा धनुष्यबाण या सगळ्या थोर दानशूर दात्यांच्या खांद्यावरती उभा आहे. म्हणून एकदा थोर दानशूर दात्यांकरता जोरदार टाळ्या वाजवा. 1 रुपयापासून शेकडो रुपयापर्यंत तुम्ही 66 वर्ष देणगी देत आला. त्या थोर देणगीदारांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा 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 जोरात वाजवा. पुन्हा एकदा या कार्यक्रमाकरता सुंदर अशी गायनाची साथ केली ती हरिभक्ती पारायण आदरणीय आमचे धनंजयजी महाराज. फार गोड आवाज आहे धनंजय महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाजूला आमचे जानकर महाराज आहेत त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बाजूला आमचे बऱ्याच वर्ष आम्ही चेंबूरला वाशी नाक्याला असायचो. यंदा तिथं नव्हता तुम्ही. मी वाट पाहिली. फार गोड प्रेम आहे. लहानपणापासून मला ते पाहतात. बाबांच्या चरणाचं दर्शन घेतो. आदरणीय कराळे मामा महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतो. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. बाजूला माझे छोटे बंधुराज निखिल महाराज आहेत. बाजूला प्रथमेश महाराज आहेत माझे छोटे बंधुराज. दोघांच्याही चरणाचं दर्शन घेतो. गोड गायन करतात, गोड कीर्तन करतात. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मगापासून या कीर्तनाची उंची स्वर्गापर्यंत नेण्याचं काम माझ्या सगळ्या तरुण तडफदार टाळकऱ्यांनी केलं. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनात उभं राहताना 4 गोष्टीचा नियम आहे. लाज भय शंका दुराविला मान. ह्या 4 गोष्टी ज्याला कळाल्या
त्याला परमार्थ जमला. परमार्थात लाजायचं नाही. मला जर एखादा म्हणला 11:30 वाजाय चालले त्या, तुला काय लाज आहे का? मी त्याला म्हणतो पहिलीच नव्हती, आता कुठून आणायची? परमार्थात लाजायचं नाही, परमार्थात घाबरायचं नाही. लाज भय, परमार्थात घाबरायचं नाही. जो चुकला त्यानं घाबरायचं, म्हणून चुकायचं नाही म्हणजे भीती वाटत नाही. लाज भय शंका घ्यायची नाही. ज्यानं परमार्थात शंका निर्माण केली त्यानं माळ काढायची आणि चंद्रभागेला सोडायची. परमार्थात शंका नाही कोणावर घ्यायची. हा ज्ञानोबा आहे तुकोबारायचा परमार्थ आहे. इथं कोणाचं चालत नाही आणि इथं ज्ञानोबा आहे तुकोबारायांचा परमार्थ आहे. त्याच्यात कोणी शंका घ्यायची नाही. परमार्थ वाढण्याकरता प्रयत्न करायचा. म्हणून लाज भय शंका दुराविला मान. आणि सरते शेवटी या परमार्थात कुणी मान धरायचा नाही. मान महत्वाचं आहे. पत्रिकेत नाव नाही, मी गायलाच येत नाही. मान नाही धरायचा. लाज भय शंका दुराविला मान, त्याचा परमार्थ सोपा. म्हणून या टाळकऱ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. विनेकरी महाराज आपल्या चरणाचं दर्शन घेतो. सोबदार महाराज पुन्हा एकदा ज्यांच्या घरी संत पंगत झाली ते आमचे तांबे महाराजांच्या घरी गोड अशी संत पंगत झाली. महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतो. आपण सगळे उपस्थित राहिलात. सर्वांच्या चरणाचं दर्शन घेत असताना या कीर्तनाची उंची फार उंचापर्यंत नेऊन जाणारी दोन्ही बाजूला दोन्ही पखवाज आहेत. काय नाव आपलं दादा? किरण दादा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा किरण दादा करता. छान. आणि या बाजूला या मुंबईचे एक वैभव, या मुंबई परिसरामध्ये एक आदरानं ज्यांचं नाव घेतलं जातं तसं हे रत्न पुणे जिल्ह्याचं, पण मुंबईसारख्या सिटीमध्ये येऊन परमार्थाचा पाळं मुळाशी खोलवर रोवली गेली. आपला शिष्यवर्ग तयार झाला आणि ज्ञानोबरायाचा तुकोबरायाचा भगवा खंद्यावरती घेऊन लाखोचा समाज आपल्या पखवाजाच्या नादावरती डुलू लागला. असे ते हात तेजस्जी काळेन करता. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय पखवाज वाजला, ताड ताड लह्या उडल्यागत पखवाज वाजत होता. तेजस दादा अजून बी संपू वाटत नाही मला, पण करता काय, ही उठून जातील म्हणून ओराक्त घेतो. आपल्या चरणाचं दर्शन घेतो. नवनाथ दादा आपण सगळे परिसरातून आलेले, माझ्यावरती प्रेम करणारे आपण सर्वजण मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांच्या चरणाचं दर्शन घेत असताना ज्यांचं मगापासून लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, भक्तिनाद ना, छंद भक्तीचा. वा 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 वा, काय छंद भक्तीचा तुम्ही लावला दादा. काय नाव आहे दादाचं? मोहन दादा. नावातच मोहन आहे आणि त्या चॅनलवरच ती सुद्धा तुम्ही अशी मोहनी टाकल्यागत झाले. वा वा, तुमच्या चॅनल असा खूप मोठा व्हावा आणि आमच्या कीर्तनकारांचा आवाज या महाराष्ट्रभर, या देशभर, जगभर पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं अशी विनंती करतो. आपल्या चॅनलला धन्यवाद देऊन तुमचे आभार व्यक्त करतो. राहते राहिले साऊंड सिस्टीमचे मालक. वा वा वा, काय नाव दादा आपलं? जनार्दन दादा. काय सिस्टीम आहे आपले. देवाने यंदा जेवढं साहित्य दिलं ना तुम्हाला, याच्यात डबल पुढल्या वर्षी द्यावं. आणि या सप्त्याला तुम्ही फुकट आपलं तुमचं तुम्ही बघा. आपल्या चरणाचं दर्शन, चोपदार महाराजांच्या चरणाचं दर्शन. आपण सगळे आलात, सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. ताट बसा, एकदा ताट बसा. संपलंय माझं कीर्तन. एकदा हर हर महादेव म्हणायचं. माझ्या कीर्तनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि माझ्या कीर्तनाचा शेवट 32 मन सुवर्ण सिंहासनावरती बसण्याकरता 12 पगड जातीच्या मावळ्याने रक्ताचा पाठ व्हायला होता. त्या मावळ्यांकरता एकदा हर हर महादेव म्हणायचं. म्हणणार ना सगळे? सगळे म्हणणार ना? जे म्हणणार नाहीत ते मुक्क झाल्याशिवाय मरणार नाही. असा आवाज द्या, असा आवाज द्या. हा हा हा. जे झोपले असतील ना, गोदड्या घेऊन मनपकडे आले पाहिजे. असा आवाज द्या. 450 वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जातो तुम्हाला. आहे ना सज्ज सगळे? म्हणणार ना सगळे? चला छोटासा निरोप देतो तुम्हाला. सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात विहापूर नावाचं माझं गाव आहे. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला कोणच नाही, अशी गोरगरिबाची 100 लेकरं सांभाळतो. एकही रुपया कोणाचा घेत नाही मायबाप. हे सगळं फ्री करतो. राहणं खाणं जेवण शाळेच्या खर्चापासून करतो. इच्छा एक या महाराष्ट्राच्या मातीला चांगली रत्न भाल करायचे. रात्रंदिवस पळतो येणाऱ्या या कार्यक्रमाच्या पैशातनं ती संस्था चालवतो. वाटलं एखाद्या आईला, वाटलं एखाद्या बापाला, माझा पोरगा, माझी पोरगी गायक वादक पक्वाच्या व्हावी, पाठवून द्या मायबाप. रुपया सुद्धा खर्च नाही, पण हट्ट माझी एक आहे, पाठवताना हुशारच पाठवा. नाही तर पोर असे जे आईला दमिवतोय, बापाला ताप देतो, गावात धिंगाणा घालतं. आई म्हणती बुवा नी तो का रे एवढं गुलाल टाकून ज्योतिबाला सोडा, असला आगाव नको पाठवू. हुशार पाठवा, त्याच्या जीवनाचं सोनं करतो. असा छोटासा निरोप दिला आणि संपलं माझं कीर्तन. करविरी तैसी केली कटकट, वाकडी कानिट देव जाणे.
शाळुंखी मंजुळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची आसे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जीवरले पायी कपन देवा तुकाराम तुकाराम